माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. पाहूयात उद्या निफ्टी आणि बँक निफ्टी कशा पद्धतीचं कामकाज करू शकते. त्या अगोदर आपण काल काय चर्चा केलेली होती. कालचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल ना, तर सगळ्यात पहिलं जे वाक्य होतं कालच्या व्हिडिओचं आपलं, तर ते काय होतं की एक हॉल्ट कॅन्डल बनण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एक छोटीशी कॅन्डल बनू शकते. पाठीमागे आपण पाहिलं होतं एक मोठ्या मुवमेंटनंतर या पद्धतीची कॅन्डल बनणं स्वाभाविक असतं आणि हे खूप गरजेचं असतं. मार्केटमध्ये कधीही कंटिन्यूअस या पद्धतीची मुवमेंट होत नाही किंवा कंटिन्यू कधी या पद्धतीचा फॉल होत नाही. तुम्हाला वरती जायचं असेल तरी या पद्धतीने किंवा वरती जाऊन थोडा वेळ सस्टेन करून नंतर ब्रेकडाऊन जे काय आहे ना ते होताना पाहायला मिळतं. मग आणि जी अपेक्षा होती काल आपण जशी अपेक्षा व्यक्त केलेली होती की कदाचित हॉल्ट कॅन्डल बनू शकते, अगदी तशीच कॅन्डल बनलेली आहे. आणि जाऊन एकदा पहा, जी लेवल ड्रॉ केलेली होती ना नो ट्रेडची, ती लेवल आज आपल्याला निफ्टीमध्ये तरी पाहायला मिळालेले आहे. आणि दुसरं महत्त्वाची चर्चा केली की जर लीडरशिप यायची असेल किंवा ब्रेकआउट यायचं असेल तर तो बँक निफ्टीने येण्याची शक्यता आहे. आज बँक निफ्टीची मुवमेंट चांगली होती. निफ्टी ही आज थोड्याफार प्रमाणामध्ये सस्टेन झाली आहे. मिड कॅपमध्ये स्मॉल कॅपमध्ये बऱ्यापैकी मुवमेंट होती. मी बऱ्यापैकी का म्हणतोय पहा, आजची मुवमेंट पाहिल्याच्या नंतर लोक सगळं विसरून जातात. म्हणजे गेल्या 4-5-6 कॅन्डल ज्या काही 1200 पॉईंटचा फॉल आपण गेल्या 5-6 कॅन्डलमध्ये पाहिल्यानं विसरून जातात आणि झालं एक छोटीशी कॅन्डल बनली की सगळ्यांना रिव्हर्सलचा साईन दिसायला लागतं आणि आजूबाजूचं वातावरणही तसंच तयार होताना तुम्हाला पाहायला मिळेल की झालं आता संपलं. जो काही फॉल व्हायचा होता झाला. 23,000 सायकोलॉजिकल लेवल आहे आणि तिथे मार्केटने सपोर्ट घेतलेला आहे. पण तसं अजून झालेलं नाही आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं फिट डोक्यामध्ये ठेवा. पहा, कोणती इंडेक्स असू द्यात किंवा अगदी कोणतीही वस्तू, म्हणजे आपण जर तुम्ही पाहिलं, तुम्ही क्रिकेट खेळत असाल तर बॉल जर वरतून सोडला ना तर तो डायरेक्ट खाली येऊन जमिनीला चिकटत नाही. तर तो येतो, एक टप्पा मारतो, वरती येतो, पुन्हा एक टप्पा, पुन्हा एक टप्पा आणि मग तो खाली थांबतो. आणि जर त्याला वरती जायचं असेल, तो प्रेशर असेल तर मग मार्केट इथून वरती जाऊ शकतं. मग याच्यासाठी कन्फर्मेशन गरजेचं आहे काहीतरी. आता त्या कन्फर्मेशनच्या लेवल शोधणं गरजेचं आहे. म्हणजे हा फक्त बॉलचा बाउन्स आहे की बॉल पुन्हा वरती जाणार आहे कोणीतरी खालून बॅटने मारून. म्हणजे बॅटने मारून वरती जाणारा बॉल कोणता असतो, जर नवीन बायर येतील, लक्षात घ्या, जर नवीन बायर येतील आणि सेलर्स जे आहेत ते थकले असतील आणि ॲग्रेसिव्ह बाईंग होईल, कोणीतरी कंटिन्युअस बाईंग करते, ही सिच्युएशन ज्यावेळेस बनेल ना त्याच वेळेस आपल्याला मार्केट वरती जाताना पाहायला मिळेल. आता हे आयडेंटिफाय करण्याचे 2-3 क्रायटेरिया असतात. सगळ्यात महत्त्वाचं इथे मार्केट व्होलटाईल होणं गरजेचं आहे. म्हणजे अचानकच बाईंग वाढतंय, कोणाला बाईंग मिळत नाही आहे तर लेवल वरती जाऊन बाईंग करतायत, थोडंफार व्होलटिलिटी मार्केटमध्ये वाढती आहे ना, तर तुम्हाला ते पाहायला मिळतं. हे पहिलं. दुसरं महत्त्वाचं गोष्ट, आज तसं काही होताना पाहायला मिळालं नाही. आज मार्केट व्होलटाईल नव्हतं, अगदी शांततेत दिवसभरात काम झालेलं आहे. दुसरं महत्त्वाचं, ज्या इम्पॉर्टंट लेवल्स आहेत त्या ब्रेक होऊन त्याच्यावरती सस्टेन करतं आहे का मार्केट, हे पाहणं महत्त्वाचं आहे. हे पहिले झालेलं नाही आहे. दुसरंही ही इम्पॉर्टंट लेवल आहे, ती आहे 23,320. ॲक्च्युअल जी लेवल आहे ॲटलिस्ट तुम्ही 400च्या वरती क्लोज होणं गरजेचं आहे. मग आपण समजूयात की चला तिथेही रिव्हर्सलचं साईन नाही येते, पण मार्केट त्या दिशेने जातं आहे याचं पहिलं कन्फर्मेशन आपल्याला मिळणार आहे. म्हणजे दुसरीही गोष्ट घडलेली नाही आहे. मग आपण अजूनही त्याच सेंटिमेंटमध्ये आहोत की मार्केटमध्ये सेलिंग येऊ शकतं, याच्यावरतीच आपण बाईंगचा विचार करणार. पण हे सांगतो याचा अर्थ असा नाही की उद्या ओपन झाल्या सेल पोझिशन बनवायची नाही. आपण जे काही मार्केटमध्ये घडतंय त्यावेळेची जी सिच्युएशन आहे त्याप्रमाणेच निर्णय घेणार आहोत. फक्त आपल्या ते बॅक ऑफ द माइंड हे क्लिअर असलं पाहिजे की मार्केट काय करतंय आणि आपण त्याला कशा पद्धतीने रिस्पॉन्ड केलं पाहिजे. ही अपेक्षा करू नका की तुम्ही अगोदर काहीतरी निर्णय घ्याल आणि त्या पद्धतीने मार्केट चालेल, असं होत नाही. म्हणून आपण तिन्ही सिनेरिओ डिस्कस करत असतो. मार्केट जर फ्लॅट ओपन होते किंवा साईडवेज जाते तर काय केलं पाहिजे, मार्केट अपसाईड रेजिस्टन्स ब्रेक करते तर काय केलं पाहिजे, आणि मार्केट सपोर्ट ब्रेक करते तर काय केलं पाहिजे. आणि हे गरजेचं असतं. बऱ्याच जणांचे ह्याही शंका असतात की जर एवढंच समजतं, एवढंच माहिती आहे तर मग सगळ्या लेवल का नाही आपण डिस्कस करू, किंवा एकच लेवल की मार्केट आपला जाणार आहे तर मग कॉल साईडचे ट्रेड घेऊन का नाही बसते, किंवा डाऊन साईड जाणार आहे तर पुट साईडच का घेत नाही, किंवा इथे सेल पोझिशन बनवून का नाही बसत आहे दोन्ही कॉल पुट सेल करून. तर तसं होत नसतं. मार्केट सुप्रीम आहे. जर या गोष्टी सगळ्यांना समजल्या की अपच जाणार आहे किंवा डाऊनच जाणार आहे, तसं कोणालाही समजत नसतं. त्यावेळी जी सिच्युएशन आहे त्या पद्धतीने तुम्हाला रिॲक्ट करता आलं पाहिजे. एवढं रामायण सांगण्याचं कारण का 5-6 दिवसाचा फॉल आणि त्यानंतर एक फक्त हॉट कॅन्डल आली आहे तर बरेच जण मार्केटवरती पॉझिटिव्ह झालेले आहेत. तसं काहीही नाही. इथे कदाचित सेलिंग थांबू शकते. मग अपसाईड आहे का नाही हे आपल्याला कन्फर्मेशनसाठी लेवल महत्त्वाचे आहेत आणि त्या लेवल आपण डिस्कस करूयात. आता उद्या जर तुम्हाला बाईंग पोझिशन क्रिएट करायची आहे, म्हणजे जर मार्केट फ्लॅट ओपन होते किंवा गॅप अप, सगळ्यात महत्त्वाची लेवल एक ॲग्रेसिव्ह ट्रेडरसाठी ही लेवल आहे, जो की आजचा हाय बनलेला आहे, ती आहे 280च्या आसपास. जर 280 ब्रेक होती आहे तर तुम्ही एक बाईंग पोझिशन क्रिएट करू शकता. ॲग्रेसिव्ह ट्रेडर असाल तर 50% क्वांटिटी इथे ॲड करा, एक 25 ते 30 पॉईंट तुमचा. त्यावेळेस 240-245 हा तुमचा स्टॉप लॉस असला पाहिजे आणि त्या पद्धतीने मग तुम्ही अपसाईडचे ट्रेड प्लॅन करू शकता.
ॲक्च्युअल जे बाईंग बनणार आहे, उरलेले ज्या तुमच्या क्वांटिटी आहेत ते तुम्ही कुठे ॲड केले पाहिजेत. मार्केट जेव्हा 320च्या वरती सस्टेन होईल तुम्ही उरलेल्या क्वांटिटी ॲड करा आणि मग तुमचा जो स्टॉप लॉस आहे तो 280च्या आसपास, म्हणजे मार्केट 320 ब्रेक करून तिथे सस्टेन करता येईल तर परत 280च्या आतमध्ये येता कामा नये. जर ते आलं तर हा ब्रेकआउट तुमचा फेल होणार आहे, हे लक्षात ठेवा. सेलिंग प्रेशर वाढू शकतो. मग 320 नंतर 360, 40, 50 पॉईंटच आहेत. अपसाईडला पुन्हा एकदा सांगतो, जास्त मोठे टार्गेट घेऊन चालू नका. हां, तुम्हाला ट्रेल करता येत असेल स्टॉप लॉस तर पुढच्या टार्गेटसाठी थांबा, पण स्टॉप लॉस ट्रेल करा. एकच घेऊन डायरेक्ट मी 500 पॉईंट घेईल असं करू नका. तर 320 आहे, 360 आणि त्यानंतर 420. 420 जर ब्रेक होते म्हणजे या झोनच्या वरती जर आपण निघतोय ना तर पहिलं साईन मिळेल आपल्याला की मार्केट जे काही करेक्शन म्हणा किंवा फॉल आहे तो कंप्लीट झालेला आहे आणि आता मार्केट सस्टेन करू पाहते किंवा स्टेबल होण्याचा प्रयत्न करते. याचं पहिलं साईन तुम्हाला 420च्या वरती मिळेल. जर क्लोजिंग 350 360च्या वरती आलं डे क्लोजिंग तर ते वेल अँड गुड असू शकतं. बरं, आता जर मार्केट गॅपअप ओपन होतं उद्या, ही लेवल सुरुवातीला जर मार्केट इथे येते म्हणजे 280 320च्या मध्ये कुठेतरी ओपन होते, एखादी कॅन्डल शूटिंग स्टार बनते, पहिली कॅन्डल ट्रेड बनते, तर पहिला प्रेफरन्स इथे तुम्ही डाऊन साईडच्या ट्रेडला दिला पाहिजे. 325 335 याच्यामध्ये कुठे तुम्हाला ट्रेड मिळतोय या दोन लेवलच्या मध्ये 10 पॉईंटमध्ये तुमचा एस एल असला पाहिजे पहिला प्रेफरन्स. जर मोठं गॅपअप होतं आहे आणि मार्केट तिथून एखादी बेरिश फॉर्मेशन बनवते तर पहिला प्रेफरन्स हा डाऊन साईडच्या ट्रेडला असला पाहिजे. टार्गेट जे डिस्कस केलेले आहेत तेच 250 260 हे पहिलं टार्गेट असणार आहे, 180 200 दुसरं, त्यानंतर 100, खास करून 140 जो की आजचा लो बनलेला आहे 130 140 हे टार्गेट तुमचे. त्याच्या खालचे टार्गेट आता आपण डिस्कस करू. जर मार्केट फ्लॅट ओपन होतं आणि खाली चालायला लागते ना तर पहिला जो ट्रेड बनणार आहे डाऊन साईडचा तो तुमचा बनू शकतो 23,140. जर 23,140 130 ही लेवल ब्रेक होती ना तर एक डाऊन साईडचा. फक्त डायरेक्ट ब्रेक झालं तर थोडं सावध राहा, मार्केटला थोडं सस्टेन करू द्यात आणि नंतर ब्रेकडाऊन होऊ द्यात, मग एक चांगला ट्रेड तुमचा प्लॅन होईल. 20 ते 25 पॉईंट किंवा 30 पॉईंट मॅक्सिमम तुमचा स्पॉटवरती स्टॉप लॉस असणार आहे. त्यानंतरचं जे महत्त्वाचं टार्गेट येऊ शकतं ते आहे 23,050. ही लेवल खूप इम्पॉर्टंट असणार आहे कारण का कालचा जो लो आहे तो त्याच्या आसपास आहे. 23,050 ही लेवल ब्रेक झाली तर 22,980 आणि मग जे टार्गेट काल डिस्कस केलं तर 22,750 हे टार्गेट पेंडिंग आहे, हे लक्षात ठेवा. म्हणूनच मी एवढं याने सांगतोय की अपसाईड आहे असं तुम्हाला मानण्याची अजून तरी आवश्यकता नाही आहे. कारण का जर या 22,750 टेस्ट करून मार्केट आलं असतं ना तर डेफिनेटली एक हॉल्ट कॅन्डल किंवा एखादी चांगली बुलिश कॅन्डल बनल्यानंतर आपण लगेच बाईंगमध्ये गेलो असतो. अजून तरी माझी स्वतःची तयारी नाही आहे. तुम्हाला वेगळं काही दिसत असेल चार्टमध्ये तर तुम्ही नक्कीच त्या पद्धतीने प्लॅन करू शकता. मी याच्यावरती जोपर्यंत निघणार नाही तोपर्यंत करणार नाही आहे. मग हे डाऊन साईडचे टार्गेट तुम्ही प्लॅन करू शकता. जर मोठं गॅपडाऊन ओपन होते, लक्षात घ्या, मोठं गॅपडाऊन 100-150 पॉईंटचं जर गॅपडाऊन होते, हे 206 दिसत असलं तरी फायनल क्लोजिंग हे 178-175च्या जवळपास आहे. म्हणून जर 100-125 पॉईंटचं गॅपडाऊन होतं या लेवलच्या आसपास आणि इथे मार्केट सस्टेन करते, एखादा डबल बॉटम असेल किंवा हॅमर असेल तर एक छोट्या मोठ्या क्वांटिटीने तुम्ही अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. पण 23,040 23,030 हा एक स्ट्रिक्ट स्टॉप लॉस तुम्हाला फॉलो करावा लागेल. किंवा पहिलीच कॅन्डल मोठी रेड बनते, तिचा लो ब्रेक होतोय तर डाऊन साईडचा ट्रेड तुम्ही या पद्धतीने प्लॅन करू शकता. पुन्हा एकदा सांगतो, हॉल्ट कॅन्डल आली आहे म्हणून लगेच अपसाईडचे ट्रेड बनवण्याची काहीही गरज नाही आहे. लेवल ब्रेक होतात नक्की आपले ट्रेड प्लॅन होऊ शकतात. आता दुसरं जे आहे ते बँक निफ्टी. बँक निफ्टीमध्ये आज एक चांगली मुवमेंट आली आहे. कालही आपण डिस्कशन केलं होतं की याच्यावरती म्हणजे 48,300च्या वरती जर आपण निघतोय तर डेफिनेटली एक चांगला ट्रेड बनू शकतो आणि तो बनलेला आहे. जर तुम्ही पाहिलं म्हणजे डाऊन साईडचेही ट्रेड इथे चांगले बनले. सुरुवातीला 48,800ला रेजिस्टन्स झाला घेतला, दुसऱ्या वेळेस 49,000ला महत्त्वाचा रेजिस्टन्स घेतला. तर उद्यासाठी काय 2 लेवल ज्या महत्त्वाच्या असू शकतात, ही एक ट्रेंड लाईन मार्क करून ठेवा. जर मार्केट फ्लॅट ओपन होतं आहे किंवा कोणतीही एक पोझिशन बनती आहे फ्लॅट ओपन किंवा थोडंफार गॅप डाऊन होऊन इथे सस्टेन करून ब्रेकडाऊन येतो ना या कॅन्डल या ट्रेंड लाईनचा, तर डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करा. बेटर वे तुम्ही 600 ब्रेक होण्याची वाट पहा. जर इथे थोडं कन्फ्युजन होत असेल या ट्रेंड लाईनवरती तर सॉरी 48,600 ब्रेक होतात. 48,600 ब्रेक झाल्याच्या नंतर तुमचं पहिलं टार्गेट हे 48,400 420 पर्यंत येऊ शकतं आणि जो आजचा लो आहे 200-250च्या आसपास हे तुमचं दुसरं टार्गेट. जर तो लो ब्रेक झाला तर हा गॅप तुम्हाला फील होताना पाहायला मिळू शकतो जो की 48,100च्या आसपास आहे आणि ती लेवल ब्रेक झाल्याच्या नंतर मग 48,000 किंवा 47,900 जो की काल चालू आहे तिथपर्यंत आपण जाताना पाहू शकतो. म्हणजे 800 ते 900 पॉईंटचा फॉल बँक निफ्टीमध्ये इझी येऊ शकतो ज्या पद्धतीचं कामकाज आज झालेलं आहे. आता अपसाईड कुठे आहे, जर मार्केट फ्लॅट ओपन होते किंवा फ्लॅट ओपनिंग होऊन इथे येऊन या ट्रेंड लाईनला टेस्ट करून परत वरती जाते ना तर एक डबल बॉटम फॉर्मेशन तुम्हाला इथे पाहायला मिळू शकतं. 5 मिनिटावर 15 मिनिटावरती क्लिअर दिसेल तुम्हाला. तर याच्या वरती निघताना जर मार्केट थोडंफार गॅप डाऊन होऊन वरती निघतं आहे 49,030 बेटर
जी लेवल आहे ती आहे 49,030. ही लेवल फ्लॅट गॅप अप गॅप डाऊननी ब्रेक होताना पाहायला मिळते आणि त्याच्यावरती एक 5 मिनिटाची किंवा 15 मिनिटाची कॅन्डल बंद होती. एक अपसाईडचा ट्रेड प्लॅन होऊ शकतो, ज्याचं जे फायनल टार्गेट येऊ शकतं ना ते 49,500 आहे. इथे एक चांगला रेजिस्टन्स आहे. मग हे 500 पॉईंट तुम्ही 150 पॉईंटमध्ये डिवाईड करा किंवा 200 आणि 100 पॉईंटमध्ये डिवाईड करा, त्या पद्धतीने. मग पहिलं टार्गेट 49,150 असू शकतं तुमचं, त्यानंतर 300 आहे आणि त्यानंतर 550चं टार्गेट तुम्ही घेऊन चालू शकता. फक्त लक्षात ठेवा, जर मोठं गॅपअप होतं आहे तर कोणत्या लेवलच्या आसपास होतं तिथे एखादा रेजिस्टन्स असेल तर पहिला प्रेफरन्स, मोठं गॅपअप जर झालं तर पहिला प्रेफरन्स हा फॉर्मेशन नंतर, म्हणजे शूटिंग स्टार असेल किंवा कोणतंही बेरिश फॉर्मेशन असेल तर पुट साईडलाच असला पाहिजे. उद्या जे महत्त्वाचे लेवल आहेत त्याच्यावरती जर डे क्लोज येतो आहे तर नक्कीच आपण परवा दिवशीपासून अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. जर ही माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून घ्या. तर याच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि क्यूब ट्रेडिंग.